फडणीस घाबरले, पण सगळ्यात जास्त राडा अंधभक्तांसाठीच होणार आहे. अंधभक्तांनो, जी फेक अकाउंट काढले त्याच्यावर आता कारवाई होणार आहे असं तुमचे बापरूपी नेते म्हणतायत. ऐकायचं का? सन्मान्य राहुल कुलजींनी जो मुद्दा उपस्थित केला, ते कुलनी का उपस्थित केला माहितीये? त्या प्रकरणामध्ये डायरेक्ट हात आला होता ना त्याचा, म्हणून की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो. महिलांना तर विशेषतः करावा लागतो. आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्याकरता राज्याचे जे डीजी आहेत त्यांच्या केली समिती स्थापन करण्यात येईल. त्याला रिकमेंडेशन प्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. मग फडणवीस, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली नाही, ही जी बदनामी करणारी मंडळी आहे, विनाकारण शिव्या देत हिंडणारी मंडळी आहे, तुमच्या बीजेपीच्या अंडू सेलची आहे, सॉरी IT सेलची आहे, ज्याच्यामध्ये फक्त अंधभक्तांचा भरणा केलेला आहे. त्यांच्यावरच कारवाई झाल्यावरती तुमचा PR कसा चालणार? नाही बाबा, आम्ही तर पुराव्याशिवाय बोलत नाही. तेव्हा आमच्याकडे असे पानाचे पुरावे असतात, असे कागद, त्याच्याशिवाय आम्ही बोलत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठेच काही सापडणार म्हणून तुम्ही आता सोशल मीडिया बंद करण्याच्या तयारीमध्ये आहात, कारण की तुम्हाला माहितीये तुमच्या सिंहासनाला हादरे देण्याची ताकद कशामध्ये असेल तर ती सोशल मीडियामध्ये आहे, सामान्य जनतेच्या आवाजामध्ये आहे, ती आमच्या सारख्या तरुण पोरांच्या सामर्थ्यामध्ये आहे आणि त्यानेच तुमच्या सत्तेला हादरे बसायला लागले. फडणवीस, तुमचे अंधभक्त म्हणत होते की तुम्ही बघत नाहीत सोशल मीडिया. तुम्ही तर सगळंच बघता की. पण काही म्हणा, लवकरात लवकर कायदा आणा फडणवीस, म्हणजे सगळ्यात पहिलं तुमच्या अंडू भक्तांच्या ज्या फेक अकाउंट्स असतात त्याच्यावरती लवकर कारवाई होईल आणि तुमच्या अंध भक्तांना लगाम लागेल. पण अजून एक गोष्ट, तुम्ही जर सोशल मीडियावरती बंदी आणायचा प्रयत्न करणार असाल, सोशल मीडियावरती निर्बंध लावायचा प्रयत्न करत असाल, तर या महाराष्ट्रातील जनता जागरूक होईल आणि अराजक परिस्थितीकडे या महाराष्ट्राला तुम्ही घेऊन जाताल. कारण की तुम्ही याच्या आधी मीडिया विकत घेतलेलाच आहे. आता तुमची नजर सोशल मीडियावरती आहे. तुम्हाला माहितीये सोशल मीडिया हे खूप प्रभावी साधन बनलंय. त्याला वेळीच आळा नाही घातला तर तुमचं सत्तेचं सिंहासन हादरून जाणार आहे आणि म्हणून तुमचा हा खटाटोप आहे. पण ये डर हमें अच्छा लगा.